नमस्कार, पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आपण टीईटी और एस सिरीजच्या माध्यमातून सर्व विषयाचं एकदम क्वालिटीचं मार्गदर्शन देतोय. आज आपण बघणार आहे सामाजिक शास्त्र आणि त्याच्यामधील नागरिक शास्त्र हा भाग खूप महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग भाग आहे. त्याच्यावरती खूप क्वालिटीचे प्रश्न आणि ते प्रश्न बघताना खूप मजा येणार आहे. चला तर पहिला प्रश्न बघूया काय येतो. चला पहिला प्रश्न काय आहे बघा. खालीलपैकी संसदीय शासन पद्धतीचे योग्य वैशिष्ट्य कोणते? आपली भारताची जी शासन पद्धती आहे ती संसदीय आहे. अजून असतात बघा अध्यक्षीय शासन पद्धती असते, अजून वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर याचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं आहे? तर बघा पहिला पर्याय काय दिलाय, राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख एकच असतो. हे आपल्या शासन पद्धतीत नाही. ते आहे बघा अध्यक्षीय शासन पद्धतीत. दुसरा पर्याय काय बघा, न्यायपालिका विधिमंडळाच्या अधीन असते. हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे. न्यायपालिका ही स्वतंत्र आहे, ती कोणाच्याही अंडर काम करत नाही. त्याच्यामुळे हा पण पर्याय चुकलेला आहे. तिसरा पर्याय काय बघा, कार्यकारी मंडळ विधिमंडळास जबाबदार असते. आणि चौथा काय बघा, लोकांना शासन बदलण्याचा अधिकार नसतो. हे चौथं वाक्य तर डायरेक्ट चुकीचं आहे. कारण लोकांना अधिकार असतो तो कसा, दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात आणि त्याच्यामधून लोक शासन बदलू शकतात. त्याच्यामुळे याचं उत्तर बरोबर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3, कार्यकारी मंडळ विधिमंडळास जबाबदार असते. सविस्तरपणे आपण पर्यायाचं या ठिकाणी विश्लेषण करू. तर बघा पहिलं काय पर्याय, राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख एकच असतो. हे विधान चुकीचं आहे, कारण हे अध्यक्षीय शासन पद्धतीच आहे. दुसरा पर्याय बघा, न्यायपालिका विधिमंडळाच्या अधीन असते. हे चुकीचं आहे, कारण न्यायपालिका ही कशी स्वतंत्र आहे. चौथा पर्याय बघा, लोकांना शासन बदलण्याचा अधिकार नसतो. तर तिथं असतोय बघा, कारण संसदीय शासन पद्धतीत लोकांना निवडणुकीद्वारे शासन बदलण्याचा अधिकार असतो. आणि आपला बरोबर पर्याय काय बघा, कार्यकारी मंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. नीट वाचा, मंत्रिमंडळ हे लोकसभेस जबाबदार असते. कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळ आणि ते लोकसभेस जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास गमावल्यास मंत्रिमंडळाला पदत्याग करावा लागतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय, कार्यकारी मंडळ लोकसभेस जबाबदार असते. चला पुढचा प्रश्न काय बघूया. मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास गमावते, याचा परिणाम काय होतो? विश्वास गमावणे म्हणजे काय, त्यांच्याकडे बहुमत नसणे. लोकसभेमध्ये एकूण 543 जागा आहेत, ज्या थेट जनतेमधून निवडून दिलेल्या असतात. आणि त्याच्यापैकी बहुमत म्हटलं तर 272 किंवा 273 एवढ्या जागा त्या मंत्रिमंडळाच्या पाठीशी लागतात. तेवढ्या जर नसतील तर डायरेक्ट मंत्रिमंडळ बरखास्त होऊ शकतं. याचा पर्याय काय बघा, मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. पर्याय क्रमांक 3, जर त्यांच्याकडे बहुमत नसेल म्हणजे विश्वास गमावणे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं सविस्तर आपण विश्लेषण बघू. बघा, संसद बरखास्त होते, मंत्रिमंडळावरून लोकसभेचा विश्वास उठल्यास प्रथम मंत्रिमंडळ राजीनामा देते. म्हणजे जर मंत्रिमंडळाकडे विश्वास बहुमत नसेल तर संसद डायरेक्ट बरखास्त होत नाही. त्या ठिकाणी मंत्रिमंडळाला पहिल्यांदा राजीनामा द्यावा लागतो. दुसरा पर्याय बघा, सर्वोच्च न्यायालय विसर्जित होते. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा काही संबंध नाही, कारण ती एक स्वतंत्र पालिका आहे. सर्वोच्च न्यायालय हे स्वतंत्र घटक आहे, त्याचा आणि या मंत्रिमंडळाचा लोकसभेचा कोठेही संबंध येत नाही. पर्याय क्रमांक 4 बघूया, राष्ट्रपती पदत्याग करतात. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असून ते निश्चित कालावधीसाठी निवडले जातात. राष्ट्रपतींचा सुद्धा या ठिकाणी कुठेही संबंध येत नाही. सविस्तरपणे आपण या 3ही पर्यायांचा अभ्यास केला, परंतु पर्याय क्रमांक 3 चा अभ्यास करू आपण. मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळ हे लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास गमावल्यावर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. या ठिकाणी बघा खाली पण थोडीशी माहिती दिली बघा. काय म्हटले बघा, लोकसभेचा विश्वास मंत्रिमंडळाचे अस्तित्व, जर त्यांच्याकडे बहुमत असेल तरच मंत्रिमंडळाचं अस्तित्व असतं. या ठिकाणी बघा काय दिले, संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते. खूप महत्वाचं वाक्य बघा, हे 4ही वाक्य नोट डाऊन करून ठेवा. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अविश्वास ठराव म्हणजे काय, त्यांच्याकडे बहुमत नसणे. जेवढे बहुमताला संख्या लागती तेवढी संख्या त्यांच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. आणि तो जर
पास झाला ठराव तर त्यांना राजीनामा द्यायला लागू शकतो. त्यानंतर राष्ट्रपती नवा बहुमताचा नेता मंत्रिमंडळ नेमू शकतात. त्यामुळे शासनात सातत्य राखले जाते. खूप महत्वाचा प्रश्न होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न काय बघू. खालीलपैकी कोणता विषय केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येतो? पर्याय नीट वाचून घ्या. पोलीस, सार्वजनिक आरोग्य, संरक्षण व्यवस्था आणि शेती. घटनेमध्ये 3 याद्या आहेत बघा. एक म्हणजे संघ सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. तर या 3 सूचीमध्ये यांचे वर्गीकरण केले जाते. तसं बघायला गेलं तर पोलीस हा विषय येतो बघा राज्याचा, म्हणजे राज्य सूचीमध्ये हा विषय आहे. सार्वजनिक आरोग्य हा विषय आहे बघा समवर्ती सूची. समवर्ती सूची म्हणजे त्याच्यामध्ये राज्याचे पण विषय येतात आणि केंद्राचे पण विषय येतात. नंतर संरक्षण व्यवस्था हे आपलं याचं उत्तर आहे. संरक्षण व्यवस्था ही येते बघा संघ सूचीकडे म्हणजे केंद्राकडे. आणि शेती हा विषय येतो बघा राज्याकडे म्हणजे राज्य सूचीमध्ये हा समाविष्ट आहे. या ठिकाणी बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संघ सूची म्हणजेच केंद्राकडे हा विषय असतो. प्रश्न विचारला होता खालील कोणता विषय केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 संरक्षण व्यवस्था. याचं सविस्तर आपण विश्लेषण बघूया. बघा पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे तपासणे, वाहतूक नियमन इत्यादी कामे राज्य पोलिसांची असतात. त्यामुळे हा तर पर्याय येणार नाही. ध्यानात ठेवा पोलीस हा राज्य सूचीमध्ये येतो. दुसरा भाग सार्वजनिक आरोग्य. सार्वजनिक आरोग्य हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार या विषयावर कायदे करू शकतात व कार्यवाही करू शकतात. समवर्ती म्हणजे दोन्हीकडे पण असणार, केंद्राकडे पण आणि राज्याकडे पण. तिसरा भाग शेती हा विषय राज्य सूचीमध्ये आहे. शेती, सिंचन, जमीन, महसूल, शेतीविषयक सुधारणा इत्यादी विषयांवर राज्य सरकार कायदे करते. त्याच्यामुळे हा विषय राज्य सूचीमध्ये येईल. आणि संरक्षण व्यवस्था हा विषय संघ सूचीमध्ये आहे. देशाचे संरक्षण, सशस्त्र सेना, युद्ध व शांतता, संरक्षण दल यांचे नियंत्रण हे केंद्र सरकारकडे असते. त्याच्यामुळे काय म्हणून हा विषय केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात आहे. ध्यानात ठेवा 3 याद्या आहेत बघा. एक संघ सूचीमध्ये विषय केंद्राकडे गेला, राज्य सूचीमध्ये विषय राज्याकडे आला आणि समवर्ती सूची म्हणजे केंद्राकडे पण आणि राज्याकडे पण दोन्हीकडे पण असणार. तर या ठिकाणी बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अजून या ठिकाणी थोडीशी माहिती आहे बघा. काय माहिती आहे? भारताच्या संविधानातील 7व्या अनुसूचीतील संघ सूचीमध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, सशस्त्र सेना यांसारखे विषय दिले आहेत. हे फक्त केंद्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येतात. हे एकदम ध्यानात ठेवा. हा प्रश्न 100% येऊ शकतो. संभाव्यमध्ये हा प्रश्न लिहून ठेवा. चला पुढचा प्रश्न काय बघूया आपण. राज्यसभेबाबत योग्य विधान ओळखा. राज्यसभा म्हणजे संसदेचाच एक भाग आहे बघा. राज्यसभा आणि लोकसभा असे संसदेचे 2 सभागृह आहेत. त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ती कायमस्वरूपी सभागृह आहे. तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. ती थेट जनतेकडून निवडली जाते. ती फक्त आर्थिक विधेयके मंजूर करते. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ती कायमस्वरूपी सभागृह आहे. म्हणजे राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी निवडणुका होऊन 1/3 उमेदवार किंवा संसद त्या ठिकाणी निवडले जातात. त्याच्यामुळे ती कायमस्वरूपी सभागृह आहे. आपण पुढे या ठिकाणी पर्यायाचं विश्लेषण सविस्तरपणे करूया. बघा पहिला पर्याय काय आहे? ती कायमस्वरूपी सभागृह आहे. ती कायमस्वरूपी सभागृह आहे. राज्यसभा ही भारतीय संसदेची उच्च सभागृह आहे. ध्यानात ठेवा उच्च. हे सभागृह कायमस्वरूपी आहे म्हणजेच याचे विसर्जन होत नाही. दर 2 वर्षांनी तिच्या 1/3 सदस्यांचा कार्यकाळ संपतो व नवीन सदस्यांची निवड केली जाते. दुसरा पर्याय बघा तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. हे विधान चुकीचं आहे. तो असतो बघा 6 वर्षांचा. म्हणजे एक उमेदवार निवडून गेला तर तो 6 वर्ष खासदार म्हणून त्या ठिकाणी काम बघतो. पुढचा पर्याय बघा ती थेट जनतेकडून निवडली जाते. हे चुकीचं आहे. लोकसभेमध्ये जो खासदार निवडून जातो तो थेट जनतेकडून निवडून जातो. परंतु राज्यसभेमध्ये जाणारा खासदार हा थेट जनतेकडून निवडून जात नाही. पर्याय क्रमांक 4 बघा ती फक्त आर्थिक विधेयके मंजूर करते. राज्यसभा आर्थिक विधेयकही मंजूर करते परंतु ती फक्त आर्थिकच करत नाही तर उरलेली पण बाकीची करते. राज्यसभा इतर सर्व प्रकारची विधेयके मंजूर करू शकते.
म्हणून हे विधान चुकीचं आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, ती कायमस्वरूपी सभागृह आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा, लोकसभा अध्यक्षाचे प्रमुख कार्य कोणते? पहिला पर्याय बघा न्यायदान करणे, दुसरा सभागृहाचे कामकाज चालवणे, मंत्र्यांची नियुक्ती करणे, आणि चौथा पर्याय आहे राज्यघटना दुरुस्ती करणे. याचं महत्वाचं उत्तर आहे बघा सभागृहाचे कामकाज चालवणे. म्हणजे लोकसभा अध्यक्षांचे एकच काम असते ते म्हणजे सभागृह व्यवस्थित चालवणे. त्या ठिकाणी शिस्त, कायदा व सुव्यवस्था सगळ्यांची निगा राखणे, कोणी जरी दंगामस्ती केली तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करणे. थोडक्यात सभागृह व्यवस्थित सुरळीत चालवणे त्यांचं महत्वाचं कार्य आहे. या ठिकाणी आपण पर्यायाचं विश्लेषण करू. बघा पहिला पर्याय काय, न्यायदान करणे. हे तर त्यांचं मुळीच कार्य नाही. न्यायदान करणे हे न्यायपालिकेचे कार्य आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायदान करणे. लोकसभा अध्यक्ष न्यायाधीश नसतात, त्यामुळे हे तर चुकीचं आहे बघा. मंत्र्यांची नियुक्ती करणे, लोकसभा अध्यक्ष मंत्र्यांची नियुक्ती करत नाहीत. त्या दोघांनाच अधिकार आहे बघा. केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल हेच मंत्र्यांची नियुक्ती करू शकतात, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल मंत्र्यांची निवडणूक करतात. चौथा पर्याय बघा, राज्यघटना दुरुस्ती करणे. हे पण लोकसभा अध्यक्षांचे काम नाही. राज्यघटना जर दुरुस्ती करायची असेल तर ते बघा राज्यघटना दुरुस्ती करणे हे संसदेचे कार्य आहे. संसद दोन्ही सभागृह मिळून राज्यघटनेत दुरुस्ती करते. याचा लोकसभा अध्यक्षांशी काही संबंध नाही, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे सभागृहाचे कामकाज चालवणे. लोकसभा अध्यक्ष हे सभागृहाचे पीठासीन अधिकारी असतात. ते सभागृहातील चर्चा, प्रश्नोत्तर, विधेयके, ठराव यांचे कामकाज नियमानुसार चालवतात. सभागृहात शिस्त व सुव्यवस्था राखणे त्यांचे महत्वाचे काम आहे ते. तर अशा रीतीने याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे बघा, भारतीय न्याय व्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? भारतीय न्याय व्यवस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य बघा, आपली भारताची न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधिकाराखाली काम करत नाही. स्वतंत्र न्यायाधीश सर्व कायदा सुव्यवस्था बघून त्या ठिकाणी ते निर्णय घेत असतात. दुसरा पर्याय आपण बघूया, राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली न्यायालय अजिबात चालत नाहीत. सैनिकी न्याय व्यवस्था इथं सैनिकी न्याय व्यवस्था नाही. मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार निर्णय अजिबात नाही. जी घटना आहे आणि जो कायदा आहे तो सर्वोच्चापासून त्या ठिकाणी न्याय दिला जातो. महत्वाचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्यायपालिका. राहिलेल्या पर्यायाचं आपण सविस्तर या ठिकाणी विश्लेषण करू. दुसरा पर्याय बघा, राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली न्यायालय. भारतीय न्यायालय ही राष्ट्रपतीच्या नियंत्रणाखाली नसतात. तिसरा पर्याय बघा, सैनिकी न्याय व्यवस्था. सैनिकी न्याय व्यवस्था ही फक्त सैन्यातील शिस्त व नियमभंगाची प्रकरणी सुनावण्यासाठी असते. ही भारतातील न्याय व्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य नाही. मंत्रिमंडळाच्या आदेशानुसार निर्णय हे पण नाही. याचं सरळ उत्तर आहे स्वतंत्र न्यायपालिका. खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भारतीय न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आहे. न्यायपालिका ही कार्यपालिका व विधिमंडळापासून स्वतंत्र आहे. त्या ठिकाणी कोणाचाही हस्तक्षेप नसतो. न्यायाधीशांची नियुक्ती, कार्यकाल, वेतन इत्यादी बाबींमध्ये कार्यपालिकेचा हस्तक्षेप नसतो. आणि न्यायालये संविधानाचे व कायद्यांचे पालन करून स्वतंत्रपणे निर्णय देतात. कायदे आणि संविधान याचा सारासार विचार करून त्या ठिकाणी ते न्यायदान करत असतात. महत्वाचं बघा, एकदम क्वालिटीचं वैशिष्ट्य स्वतंत्र न्यायपालिका. चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती व्यक्ती लोकसभेची सदस्य नसूनही पंतप्रधान होऊ शकते? त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये आणि संविधानामध्ये सरळ सरळ तरतूद केलेली बघा. एखाद्या व्यक्तीला जर पंतप्रधान व्हायचं असेल आणि ती व्यक्ती कोणत्याही सभागृहाची सदस्य नसेल तर त्या ठिकाणी ती 6 महिन्यांमध्ये पण 6 महिन्यात संसद सदस्य होणे आवश्यक आहे. म्हणजे पंतप्रधान बनून 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही एका ठिकाणी संसद होणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. पर्यायाचं विश्लेषण करूया. पहिला पर्याय बघा, नाही हे अशक्य आहे. आपल्या भारतामध्ये तर हे अशक्य नाही, कारण त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये तशी तरतूद आहे. फक्त राज्यपाल होऊ शकतो. पंतप्रधान होण्यासाठी राज्यपाल असणे आवश्यक नाही. संसदेचा कोणताही
सदस्य असणे आवश्यक आहे? हो, पण 6 महिन्यात संसद सदस्य होणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(5) नुसार जो व्यक्ती पंतप्रधान म्हणून नियुक्त होतो, परंतु जो लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नसतो, त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांच्या आत संसद सदस्य होणे आवश्यक आहे. जर तो 6 महिन्यांच्या आत सदस्य झाला नाही तर त्याला तात्काळ पंतप्रधान पदाचा किंवा त्या मंत्री पदाचा राजीनामा देऊ लागू शकतो. त्याच्यामुळे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अजून काही महत्वाची माहिती खाली आपण बघूया. राज्यघटना दिली बघा इथं कलम 75 मधील 5वा, पंतप्रधान ही संसदेचा सदस्य नसले तरी चालते, पण 6 महिन्याच्या आत सदस्य होणे आवश्यक आहे. अन्यथा तो किंवा ती व्यक्ती पंतप्रधान पदावरती राहू शकत नाही. ही अट राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही एकाच्या संदर्भात लागू आहे. दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहावरती सदस्य म्हणून निवडून गेलं तरी जमते. संबंधित घटना आणि माहिती बघूया. भारतीय राज्यघटनेनुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. 6 महिन्यांच्या संसद सदस्य न झाल्यास ती व्यक्ती राजीनामा देण्यास पात्र होते. उदाहरण, कल्पना करा की एखादी व्यक्ती संसद सदस्य नाही पण तिचा पक्ष बहुमतात आहे आणि तिला पंतप्रधान पदी नियुक्त केले. ती व्यक्ती 6 महिन्यात संसद झाली पाहिजे. खूप महत्वाचं वाक्य आहे, ध्यानात ठेवा. याचं उत्तर आहे तसं जमतंय, परंतु 6 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला कोणत्याही एका सभागृहावरती निवडून जावं लागेल. चला पुढचा प्रश्न बघूया. नोकरशाही या संकल्पनेत मुख्यतः कोणाचा समावेश होतो? पर्याय क्रमांक 1 बघा, न्यायाधीश. दुसरा बघा, निवडून आलेले प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, फक्त मंत्री. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी. जे व्यक्ती शासनामध्ये काम करत असतात, शासन चालवत असतात, म्हणजे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व त्या ठिकाणचे कर्मचारी, हे नोकरशाहीचे मुख्यतः त्यांचा समावेश होतो. आता राहिल्यांचा पण आपण अभ्यास करू. पहिला पर्याय बघा, न्यायाधीश. न्यायाधीश हे न्यायपालिकेचा भाग असतात, ते न्यायालयाचे कार्य करतात, ते नोकरशाहीचा भाग नाहीत. पहिला पर्याय चुकीचा आहे. निवडून आलेली व्यक्ती, जे थेट निवडून येतात, ते विधिमंडळाचा भाग असतात. धोरणे व कायदे बनवण्याचे कार्य ते करतात, त्यामुळे हा पण पर्याय चुकीचा आहे. हे पण नोकरशाहीचा भाग नाही. पर्याय क्रमांक 3 बघूया. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, शासनाच्या विविध विभागामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी म्हणजे नोकरशाहीचा भाग होय. हे लोक स्थायी स्वरूपी असतात. पुढे काय सांगितलंय बघा, ते शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करतात व प्रशासन चालवतात. उदाहरणार्थ बघा, जिल्हाधिकारी, तहसीलदार, लिपिक असेल, शिपाई असेल, असे कर्मचारी ते नोकरशाहीचा मुख्यतः भाग आहेत. चला या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते कार्य न्यायपालिकेचे आहे? पर्याय सरळ वाचून घ्या. कायद्यांची अंमलबजावणी करणे, दुसरा कायद्यांची निर्मिती करणे असेल, तिसरा कायद्यांचा अर्थ लावणे आणि चौथा अर्थसंकल्प तयार करणे. न्यायपालिकेचे एकच काम आहे, न्याय देणे, परंतु तो कायद्याला धरून असला पाहिजे. म्हणून याचं सरळ उत्तर आहे कायद्यांचा अर्थ लावणे. आता उरलेले 3 पर्याय कोणाचं काम आहे ते बघून घेऊ आपण. कायद्यांची अंमलबजावणी, कायद्यांची निर्मिती, अर्थसंकल्प तयार करणे, या तिन्हीचा पण अभ्यास आपण पुढच्या स्लाइड मध्ये सविस्तरपणे करूया. बघा, पहिला पर्याय काय? कायद्याची अंमलबजावणी हे कार्य कार्यकारी मंडळाचे, सरकार व प्रशासनाचे असते. म्हणजे बघा, पोलीस प्रशासन व इतर यंत्रणा कायदे लागू करतात. एखादा कायदा आला की प्रवास करत असताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे दुचाकीवरती, हा जर कायदा आला तर तो पोलीस, उरलेलं प्रशासन, हे सर्व त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत असतात. त्याच्यामुळे हे न्यायपालिकेचे काम नाही. कायद्यांची निर्मिती करणे, एखादा कायदा जर तयार करायचा असेल, विधेयक तयार करायचं असेल, तर ते न्यायपालिकेचे काम नसून ते लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये तो कायदा तयार होतो. त्याच्यामुळे हे पण त्याचं कार्य नाही. संसद कायदे बनवते. तिसरा पर्याय कायद्यांचा अर्थ लावणे. चौथा काय बघा, अर्थसंकल्प तयार करणे. अर्थसंकल्प तयार करणे हे केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे काम असते. वित्त मंत्रालय अर्थसंकल्प तयार करते. अर्थसंकल्प कोण तयार करतो? तो तयार करतो बघा वित्त मंत्रालय, म्हणजे अर्थ मंत्रालय, आणि तो लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मांडला जातो.
याचं उत्तर आहे बघा कायद्यांचा अर्थ लावणे. न्यायपालिका कायद्यांचा अर्थ लावते, कायद्याचा अर्थ स्पष्ट करते, नेमका कायदा काय तो स्पष्ट करते, कायद्यांचे घटनात्मक व कायदेशीर परीक्षण करते. न्यायालय वादविवाद सोडवताना कायद्यांची व्याख्या करतात, नेमका कायदा काय त्यानुसार त्या ठिकाणी ते न्याय देत असतात. चला पुढचा प्रश्न काय बघू आपण. या ठिकाणी छोटीशी माहिती बघा. विधिमंडळ कायदे बनवणे, कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी आणि न्यायपालिका कायद्यांचा अर्थ लावणे व न्यायदान करणे. खूप महत्वाचं आहे. न्यायपालिकेचे मुख्य कार्य म्हणजे कायद्यांचा अर्थ लावणे व न्यायदान करणे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. प्रश्न काय बघा. भारतीय संसदीय शासन पद्धती वर कोणत्या देशाचा प्रभाव आहे. जी भारताची संसदीय शासन पद्धती आहे ती कोणत्या तरी देशाकडून स्वीकारली गेलेली आहे. याचं बरोबर उत्तर आहे बघा ब्रिटन. ब्रिटन देशामध्ये सुद्धा बघा संसदीय शासन पद्धती आहे. त्याच्यामधील बहुतांश भाग आपल्या भारत देशाने स्वीकारला आणि या ठिकाणी लागू केला. आता उरलेल्या 3 ठिकाणी कोणती शासन पद्धती आहे ती आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघू. बघा अमेरिका या ठिकाणी अमेरिकेची शासन पद्धती राष्ट्रपती शासन पद्धती आहे. अमेरिकेत कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती असतो व तो विधिमंडळापासून स्वतंत्र असतो. म्हणजे मुख्य नेता त्यांचा राष्ट्रपती असणार, राष्ट्राध्यक्ष. ब पर्याय बघा फ्रान्सची शासन पद्धती अर्धराष्ट्रपती शासन पद्धती आहे, ती पूर्णपणे संसदीय प्रणालीमध्ये येत नाही. रशियाची शासन पद्धती समाजवादी किंवा राष्ट्रपती प्रधान प्रकारातील आहे. संसदीय प्रणालीवरील थेट प्रभाव रशियाचा नाही. याचं बरोबर उत्तर आहे बघा ब्रिटनमध्ये संसदीय शासन पद्धती आहे बघा. कार्यकारी मंडळ हे संसदेस लोकसभेत जबाबदार असतात. पंतप्रधान हा लोकसभेतील बहुमत पक्षाचा नेता असतो, म्हणजे त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचा नेता म्हणजे पंतप्रधान असतो. सामूहिक जबाबदारी, अविश्वास ठराव, द्विसदनी संसद, प्रश्नकाळ, सभापती यांसारखे वैशिष्ट्ये ब्रिटनकडून घेतलेली आहेत. याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी बघा अजून खाली छोटीशी माहिती दिली ती पण आपण बघूया. संसदीय शासन पद्धती, भारतीय संसदीय शासन पद्धतीची ब्रिटनकडून घेतलेली प्रमुख वैशिष्ट्ये दिलीत बघा. संसदीय शासन पद्धती घेतली आपण. सभापती पद सुद्धा घेतले. प्रश्नकाल असेल, पंतप्रधान व मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, या ठिकाणी बघा ती वैशिष्ट्ये दिलेली आहेत. लक्षात काय ठेवायचे बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली शासन पद्धती संसदीय शासन पद्धती आहे आणि तिचा उगम ब्रिटनमध्ये झाला. सरळ ब्रिटन मधून आपण ती शासन पद्धती स्वीकारली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्रामधला महत्वाचा भाग आणि इंटरेस्टिंग भाग आहे खूप. नागरिक शास्त्र हा व्यवस्थितरित्या आपण सविस्तरपणे पाहिला. त्याचे 3-4ही पर्याय सविस्तर विश्लेषण केलं आणि खूप महत्वाचा भाग आहे. दिलेल्या 10 प्रश्नांपैकी नक्कीच याच्यामधील 2 ते 3 प्रश्न 100% टीईटी भरतीला येऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.